नमस्कार. साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेत स्वागत. आज आपण दत्ता दामोदर नायक यांची मुलाखत घेणार आहोत. वस्तुतः त्यांची मुलाखत आपण 4 भागामध्ये ठरवलेली आहे. त्यातला पहिला भाग त्यांच्यातला माणूस कसा घडत गेला, दुसरा भाग त्यांच्यातला लेखक कसा घडत गेला. या दोनही भागाच्या मुलाखतीचं शूटिंग होणं आणि वाचक श्रोत्यांच्यापर्यंत जाणं हे गेल्या महिन्यामध्ये झालेलं आहे. आज आपण त्यांची मुलाखत तिसऱ्या आणि चौथ्या भागाची घेणार आहोत. तिसऱ्या भागामध्ये दत्ता नायक एक उद्योजक म्हणून कसे घडत गेले आणि चौथ्या भागामध्ये त्यांनी राजकारण आणि समाजकारण कसं केलं. असे एकूण 50 वर्षाची त्यांची वाटचाल आणि निमित्त आहे त्यांच्या आयुष्याची 70 वर्ष पूर्ण होणं. तर दत्ता नायक सर, तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 भागामध्ये अतिशय सुटसुटीत, साधी, सोपी आणि तरीही थेट अशी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत आणि तेच आता आपण पुढे चालू ठेवणार आहोत. माझा पहिलाच प्रश्न असा की साधारणतः वयाच्या 20-22च्या दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेला, वडिलांच्याकडून चालत आलेला जो काही व्यापार असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल तो करायला सुरुवात केली आणि आता पुढील 50 वर्ष आत्तापर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह आहात. तर हे सगळा 50 वर्षाचा आत्ता या मुलाखतीच्या या भागात फक्त आपण उद्योग आणि व्यवसाय या संदर्भातले तुमचे विचार, तुमचं मनोगत, अनुभव जाणून घेणार आहोत. परंतु हे सगळं समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग असा की तुम्ही 20-22च्या दरम्यान तुमचं महाविद्यालयाचं, कॉलेजचं शिक्षण झालं आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातून आलेला व्यवसाय करायला लागलात. पण मुळात तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय किंवा व्यापार काय होता हे आम्हाला कळणं आवश्यक वाटतं. सांगतो. आम्ही मूळ गोव्याचे शंखवाळ या गावचे, म्हणजे ज्या गावात आचार्य धर्मानंद कोसंबी चा जन्म झाला आणि त्यांचे पुत्र दामोदर डी कोसंबी, तो आमचा गाव. म्हणजे आमचं पूर्ण नाव तसं नायक शंखवाळकर. आमच्या कौटुंबिक धंद्याची सुरुवात माझे शेणजोबा, सुकडो म्हणत त्याला. सुकडो म्हणजे किडकिडीत, ते निकनेम, टोपण नाव असेल, त्यांनी केली. आणि काय व्यापार होता? नारळ घाऊक दराने घ्यायचे आणि किरकोळ दराने विकायचे. त्यानंतर थोडी व्हॅल्यू ॲडिशन, वृद्धी केली. नारळाचं खोबरं करायचं आणि ते खोबरं विकायचं. त्याची पुढची पायरी म्हणजे खोबऱ्याचं खोबरेल किंवा नारळाचं तेल करायचं, ते विकायचं. असे धंदे चालले. त्यानंतर माझ्या शेणजोबांच्या एका चुलत पुतण्याने आणखी एक मोठं पाऊल टाकलं, म्हणजे गिरण, मिल टाकली. गव्हाचं पीठ करायची. कोणी नव्हती गोव्यातली, बहुधा पहिली गिरण असेल ती. गव्हाचं पीठ आणि नारळाच्या खोबऱ्याचं तेल असा. आणि 3 व्यवसायात माझं कुटुंब, म्हणजे नायक कुटुंब म्हणजे जवळजवळ ते अशी 50-60 लोक होती आणि 3 व्यवसाय होते आमचे. एक ज्याला आम्ही कोकणीत भुसारी म्हणतो, म्हणजे नारळ, तांदूळ, गहू, साखर, कडधान्य, मसाले यांचा एक व्यवहार. हे एका ब्रँचने, एका शाखेने हा व्यवसाय केला. दुसऱ्याने कापड धंदा, कापड आणायचं भारतातून किंवा परदेशातून आणि त्याची रिटेल विक्री, हा दुसरा धंदा. आणि तिसरा धंदा ज्याला आपण कन्झ्युमर ड्युरेबल म्हणतो, म्हणजे शिलाई मशीन्स, फॅन्स आणि मोटार गाड्या यांची एजन्सी घेतली. आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे त्या मोटार गाड्या दुरुस्त करण्यासाठी गॅरेज टाकली. असा धंदा सुकडो. त्यानंतर त्यांचे पुत्र दामोदर आणि त्यांचे पुत्र म्हणजे माझे आजोबा काशीनाथ दामोदर नायक. आणि काशीनाथ दामोदर नायक यांनी धंद्याला थोडंसं संघटित रूप दिलं. आणि गोवा तेव्हा पारतंत्र्यात होता. तेव्हा 1961 पर्यंत आम्ही सगळा माल आयात करत असू, एकतर भारतातून, कारण भारत हा वेगळा देश होता, सो त्याला आयातच म्हणावं लागेल. सगळ्या गोष्टी, म्हणजे माझे आजोबा बिस्किट्स, चॉकलेट्स, चहा,
वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी वस्तू आम्ही आयात करायचो आणि हा धंदा 1961 पर्यंत चालला. आम्ही त्यावेळी दुकान म्हणत नव्हतो, त्याला मांड म्हणतात कोकणीत, मांड किंवा पेढी. ती पेढी आणि बैलगाड्या घेऊन लोक यायचे आणि नोंदणी करायची, आम्हाला 5 गोंड हे पाहिजे, साखर पाहिजे किंमत. आणि ती किंमत समजा 4 आणे किलो असली आणि ती 5 आणे झाली तरी 4 आण्याने ती दिली पाहिजे. 1961 नंतर माझ्या वडिलांनी एजन्सीज घेतल्या, म्हणजे ब्रिटानिया बिस्किट्स, कॅडबरी चॉकलेट, किसान जॅम्स, ब्रुक बॉन्ड चहा, पनामा सिगरेट्स, टाटा केमिकल्स, टाटा सोप, चहा टाटा, अशा एजन्सीज घेतल्या आणि तो धंदा चालला. म्हणजे आम्ही बेसिकली आम्ही व्यापारी, त्याला कोकणीत पसरकार म्हणतो, पसरो. नाही, मग आता असं लक्षात येतं की तुमच्या आधी 3 किंवा 4 पिढ्या, तुम्ही त्या अर्थाने 5व्या पिढीचे. आता 1961ला गोवा जेव्हा भारतामध्ये विलीन झाला, पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला, तेव्हा तुम्ही 6-7 वर्षांचे असाल, शाळेत नुकतेच जायला लागलेले असाल आणि पुढची साधारणतः एक 12 ते 15 वर्ष शाळा महाविद्यालयीन जीवन तुमचं होतं. तुम्ही अर्थशास्त्र आणि गणित अशा प्रकारचे विषय घेतलेले होते. तर या शालेय महाविद्यालयीन जीवनात आपल्याला आपल्या वडिलांच्याकडून आलेला पारंपरिक व्यवसाय करायचा आहे असा निर्णय झाला होता, अर्धवट होता की काही वेगळा विचार होता? नाही, घरातलं वातावरण ना विनोद सगळं असं सामाजिकच होतं. म्हणजे आम्ही व्यापारी आहोत, म्हणजे व्यापार धंदा याविषयी फारसं चर्चा व्हायची नाही. ते सगळं समाजकारण, गोव्याचा स्वातंत्र्य लढा, साहित्य, कितीतरी साहित्यिक यायचे. म्हणजे मला ते, मी काहीतरी व्यापारी आहे किंवा मी श्रीमंत कुटुंबातून आलेलो आहे, मला हा धंदा करावाला, ही काही कल्पनाच नव्हती. आणि मी ठरवलं होतं, मला साहित्याची आवड होती, गणिताची, अर्थकारण, गणितज्ञ व्हावं किंवा अर्थशास्त्रज्ञ व्हावं, अशा विचारातून मी गेलो होतो. कधीच माझ्या वडिलांनी मला सांगितलं नाही तुला हा धंदा करावा लागेल किंवा. आणि ज्यावेळी मी BA झालो त्यावेळी माझे वडील वृद्ध झाले होते आणि धंदा अगदी मोडकळीला आला होता, जवळजवळ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. आणि माझे वडील माझ्या काकांना, म्हणजे चुलत्यांना पैसे देणे होते, आमचे जे सेटलमेंट होती त्यामध्ये. त्यामुळे माझ्या काकांनी माझ्यावर दबाव आणला आणि तू पुढं शिकायचं नाही, आमचे पैसे द्यायचे. आणि म्हणे मी जवळजवळ अनिच्छेने व्यापारात गेलो. आणि मला काही, मी कॉमर्स ग्रॅज्युएटसुद्धा नाही, मी नुसतं गणित आणि अर्थशास्त्र. त्यानंतर मी स्वाध्यायानं हळूहळू व्यवस्थापनशास्त्र, अकाउंटन्सी, हे सगळे स्किल्स समजून घेतली आणि तो धंदा पुढं चालवला. 85 मध्ये माझे वडील वारले आणि माझ्या वडील कधीच रिकन्साईल झाले नाहीत. कारण आयात करताना आम्हाला विनोद 30-40-50% कमिशन होतं, नफा होता. भारतात आल्यावर हे जे एजन्सी बिझनेस होता त्याच्या 5% कमिशन आणि नगद नफा 1%. त्याशिवाय हे इन्कम टॅक्स. आणि ती पेढी सिस्टम गेली, लोक बैलगाड्यातून दुकानावर यायची सिस्टम गेली आणि आम्ही गाड्या घेऊन लोकांना माल पुरवायचा. त्यामुळं माझे वडील कधीच या नव्या धंद्याशी त्यांची सांगड घालू शकले नाहीत. ते जवळजवळ डिप्रेस झाले, शेवटी निराशावादी झाले. आणि समहाव माझे वडील आणि माझं कधीच पटलं नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. कारण माझे वडील हम करे सो कायदा अशा प्रकारचे होते. कधीच आमचा असा संवाद चालला नाही, एकत्र कुटुंब. त्यामुळं वडील आणि, ज्याला आर्थर कॉयस्लर बापूक्रॅसी म्हणतो, म्हणजे महात्मा, हे संबंध भारतीय इतिहास बघितला ना तर वडील आणि मुलगा हे संघर्षाचे, हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आणि असे कितीतरी, महात्मा गांधी, हरिलाल, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सापडतील. त्याप्रमाणे. आणि आमची राजकीय मतं जुळली नाहीत. ते मराठीवादी होते, महाराष्ट्रवादी होते. माझं मत होतं कोकणी आमची भाषा, गोवा महाराष्ट्रात विलिनीकरण नको व्हायला. त्यामुळं राजकीय मतं विरोधी आणि आमची स्टाईल धंदा करायची, यामुळं प्रचंड संघर्ष झाला. मला डिप्रेशन आलं आणि 1985 नंतर माझ्या हातात पूर्ण
सूत्र आली आणि त्यानंतर मी एक एक पाऊल पुढे टाकलं. हां, पण आता तुमच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की साधारणतः 75च्या दरम्यान तुम्ही घरातला कुटुंबातला व्यवसायामध्ये सहभागी झालात आणि वडील 85मध्ये गेले. तर या 10 वर्षाच्या काळात तुम्ही आधीचा कोणता व्यवसाय वाढवला, त्यात काय बदल केले आणि नवीन काही त्यामध्ये आणलं का? नाही, नवीन काही आणलं नाही. मी संबंध धंदा कॉन्सॉलिडेट केला. माझ्या लक्षात आलं की धंद्यात भांडवल नाहीच, म्हणजे नेगेटिव्ह आहे. त्याची कारणं, स्वातंत्र्य लढ्याला आम्ही भरपूर मदत केली. ज्या स्वातंत्र्य सैनिकांना अटक होत असे त्यांच्या कुटुंबियांना माझे वडील आणि आजोबा दरमहा काही रक्कम देत होते. पोर्तुगीजांच्या ब्लॅकलिस्ट, काळ्या यादीत आम्ही होतो, त्यामुळे मायनिंग लिझीस आम्हाला मिळाल्या नाहीत. आणि मग महाराष्ट्रवादी पक्षाला पैसे दिले. आम्ही गोमंतवाणी म्हणून एक मराठी वृत्तपत्र काढलं. हे सगळे पैसे असे गेले. त्यामुळं मी काय केलं, कौटुंबिक काही प्रॉपर्टीज होत्या, जागा, त्या विकून ते पैसे, भांडवलाची निर्मिती हा पहिला माझा आहे. आणि हा सगळा धंदा मी कॉन्सॉलिडेट केला आणि त्याचा थोडा विस्तार केला. पण त्यात तो धंदा मला कधीच आवडला नाही, कारण त्याच्यात मी सेकंडरी होतो, म्हणजे कोणाचे तरी नोकर अशी भावना होते, एजंट. कधीतरी या धंद्यातून बाहेर निघावं, काहीतरी लघु उद्योग करावा हे माझ्या मनात होतं, पण माझे वडील असेपर्यंत ते मला शक्य नव्हतं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो 85 नंतर तुम्ही हां, म्हणजे 85 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 40 वर्ष तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे एजन्सी चालवल्या, प्रोडक्शन केलं, आणखी काय काय गोष्टी केल्या. तर हे 40 वर्षातले टप्पे काय होते? हां, तुम्हाला सांगतो. आता काय होतं, काही वेळा जेव्हा तुम्ही मुलाखत घेता यशस्वी उद्योजकाची, त्या यशाबद्दल मला आवर्जून माझ्या अपयशाबद्दल सांगायचं. 1985 मध्ये मी साबणाची फॅक्टरी, धुण्याचा साबण आणि ती पावडर, त्याची लघु उद्योग सुरू केला. त्याच्यात मला नुकसान आलं. त्याचं ब्रँडचं काही नाव? ब्रँडचं नाव होतं स्पीड आणि मीरा. आणि तो एका वर्षात तो फसला आणि मी म्हटलं आता हे काय, कळलं नाही. त्यानंतर मी ड्यूक्स बॉटलिंग घेतलं. ड्यूक्स मँगोला, लेमनेड, सोडा, जिंजर, टॉनिक वॉटर, आणि ते चांगलं चाललं. सिंधुदुर्ग एरिया होती, गोवा, थोडं कर्नाटक, आणि चांगलं चाललं होतं. पण अचानक आर्थिक उदारीकरण झालं आणि ड्यूक्स ब्रँड हा पेप्सीने घेतला आणि आमच्यावर एक्साईज ड्युटी आली. त्यांनी रॉयल्टी वाढवली आणि मी त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसच्या माझ्या संपर्कानं मी मनमोहन सिंगापर्यंत गेलो. ते अर्थमंत्री होते. असे बसून त्यांना सांगितलं माझी केस अशी आहे की मी लघु उद्योजक आहे, पण माझ्यावर एक्साईज पडलेला आहे. ते म्हणाले, यंग मॅन, वी कॅनॉट डू एनिथिंग फॉर मार्जिनल केसेस, इट्स अ पार्ट ऑफ द गेम. त्यावेळी मी ठरवलं की हा धंदा बंद करावा. त्यामुळं ड्यूक्सचा धंदा चांगला व्यवस्थित चालूनही मी तो बंद केला. आणि एजन्सी लाईन मी ठरवलं कधीतरी या धंद्यातून बाहेर पडायचं. 2000 साल हे माझ्या आयुष्यातील, व्यावसायिक आयुष्यातील किंवा उद्योजकीय आयुष्यातील वॉटरशेड वर्ष होतं. 2000 साली मी सगळा व्यापार धंदा बंद केला. सगळ्या ब्रिटानिया, कॅडबरी, चांगल्या चांगल्या कंपन्यांचा राजीनामा दिला. त्यांचा फक्त CNF ठेवला. CNF म्हणजे कॅरिंग आणि फॉरवर्डिंग. मी त्यांना वेअरहाऊसिंग देतो, गोडाऊन्स देतो, आणि गाड्या ते माल त्यांच्या एजंट्सना पोचवायचा, हा धंदा ठेवला. आणि मॉन्जिनिसची फ्रँचाईज घेतली, मॉन्जिनिस केक्स आणि पेस्ट्री, आणि त्या धंद्यात मला यश आलं. आणि त्यापूर्वी मी माझ्या मेहुण्याला, जो सिव्हिल इंजिनियर होता, त्याला घेऊन रिअल इस्टेट म्हणजे कन्स्ट्रक्शनची कंपनी सुरू केली. आणि हे दोन्ही धंदे त्याच्यात आम्हाला यश मिळालं. पण अपार कष्ट केले आम्ही. असं नाही की केक धंदा म्हणजे केकवॉक नाही विनोद. भयंकर त्याच्यात अडचणी असतात आणि त्या अडचणी विचार, हे आपली इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि क्रेडिबिलिटी. माझ्या आजोबांनी, वडिलांनी, शेणजोबांनी फारसे पैसे मिळवले नसतील, पण प्रचंड गुडविल आहे. एकदा मी ठरवलं, म्हणजे मला तेव्हा आत्महत्येचे सुद्धा विचार आले माझ्या मनात, पण मी ठरवलं काही नाही, पण माझ्याकडे 3 शब्द आहेत, काशीनाथ दामोदर नायक.
आणि या 3 शब्दांचं जो गुडविल आहे ते गुडविल माझ्याकडे आहे. त्यामुळं त्या गुडविलच्या आता लँडलॉर्ड्स येतात, 10 कोटीची जमीन मला विकतात. एक विश्वासार्हता जी आहे ना ती मी मेंटेन केली, ते गुडविल केलं आणि ते माझ्या यशाचं इंगित आहे असं मला वाटतं. आत्ता तुम्ही 2 महत्त्वाच्या उद्योगाबद्दल किंवा व्यवसायाबद्दल बोललात आणि जी गेली तुम्ही 25 वर्ष करत आलात. तर आता एक तर रिअल इस्टेटबद्दल तरी लोकांना बऱ्यापैकी माहीत असतं, पण मॉन्जेनिसबद्दल फक्त केक आपल्यापर्यंत येतो आणि तो खाणं, तो कसा येतो, कुठून येतो याबद्दल काहीच माहीत नसतं. आणि गोवा तर त्यासाठीची खूपच महत्त्वाची इंडस्ट्री आहे. तर या मॉन्जेनिस ब्रँडबद्दल काय सांगाल? सांगतो. आता बेकरी धंदा आहे ना, तो बेकरी धंदा भारतात 400-500 वर्षापूर्वी पोर्तुगीजांनी आणला आणि पाव बिस्किटा करायला आम्हाला शिकवलं. असा त्यावेळी असं व्हायचं की हिंदू गृहस्थाने जर पाव खाल्ला किंवा पाव जर त्याच्या विहिरीत टाकला त्याचं धर्मांतर. टिळकांची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला माहीत आहे, चहा आणि बिस्किटं खाल्ली, फार मोठा गदारोळ महाराष्ट्रात आला. पण तो धंदा शेवटी बेकरी धंदा म्हणजे जे मिठाईला, उत्तर भारतात जे मिठाईला स्थान आहे ते दक्षिण भारतात केरळा, हैदराबाद, गोव्यात बेकरीला आहे. तर मॉन्जिनीस हे इटॅलियन भाऊ, त्यांना मॉन्जिनी म्हणायचे, एस नाही म्हणायचं इंग्रजी, मॉन्जिनी म्हणजे पॅरिस नाही म्हणायचं, पारी. त्यांनी हा धंदा 1947ला खोराकीवालांना विकला. छोटी बेकरी होती, अकबर अली स्टोर, हे खोराकीवालांचं ते सुपर स्टोर, तिथं ती बेकरी होती, त्यांनी ती वाढवली. आणि मी मुंबईत जायचो, ते म्हटलं अरे मॉन्जिनीस हे बेकरी, आणि बेकरी म्हणजे आमच्या रक्तात, कारण मी ब्रिटानियाचा आहे. तर त्यांना भेटलो मी आणि त्यांनी मला ती फ्रँचाईज दिली. फ्रँचाईज म्हणजे काय, मी त्यांचं नाव घेतलं. मी असा विचार केला, समजा नायक बेकरी असं, कारण बेकरीमध्ये एंट्री लेवल असं काही खास तुम्हाला कौशल्य पाहिजे असं नाही, कोणीही बेकरी सुरू करतो. तर ब्रँड नेम पाहिजे, नायक बेकरी कोण खाणार, म्हणून ती मॉन्जिनीस ब्रँड घेतला. आणि आज मी 1 कोटी मागं 4 लाख म्हणजे 4% कमिशन रॉयल्टी त्यांना देतो. माझी विक्री जवळजवळ 30 कोटी आहे वार्षिक आणि 80 दुकानं आहेत, सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार. ही 80 दुकानं परत ती माझी नाही, ती लोकांची आहेत. त्यांना मी 25% नफ्याने माल देतो. जवळजवळ 150 प्रॉडक्ट्स आहेत, बिस्किटा, टोस्ट, खारी, स्ट्रॉबेरी, पिस्ता या बिस्किटा, पाव, पिझ्झा, पॅटीज, रोल्स, मग हे आपले केक्स, पेस्ट्रीज, बर्थडे केक, अशा विविध गोष्टी, 150 गोष्टी रात्री तयार होतात. 6 वाजता त्या गाड्यातून जाऊन त्या 80 शॉप्सना देतात. जो माल खपत नाही तो आम्ही परत घेतो आणि पूर्ण पैसे त्यांना देतो. आणि त्याचं जे साधारण 5% माल परत येतो, 5-6%. म्हणून आम्ही काय करतो, तो ते नुकसान कसं भरून काढायचं. 100 रुपये जर आम्ही किंमत ठेवली असती, ती आम्ही 105 केलेली आहे. ते 105 रुपये आम्ही कव्हर करतो. आणि हा धंदा चाललाच. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, अनेक छोटे छोटे प्रयोग केले. म्हणजे सेकंड डिलिव्हरी स्टार्ट केली, दुपारी तुम्हाला पाहिजे तर ते स्टार्ट केलं. आणि बर्थडे, वाढदिवसासाठी आम्ही जवळजवळ 100 शाळामध्ये वेगवेगळे स्पर्धा घेतो, पारितोषिकं ठेवली आहेत. अशा करून तो आम्ही ब्रँड बिल्ड केलेला आहे. आणि पण आता काय झालेलं आहे, त्या धंद्यापुढं एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कोविडमध्ये होम बेकर्स आले, विशेषतः स्त्रिया घरून केक्स करतात, एक दिवसाला 4-5 केक करतात. त्यांना FDA नाही, GST नाही, कसलं मिनिमम वेजेस नाही, त्यामुळे त्या आमच्या कॉम्पीट करतात. 1000भर स्त्रिया म्हणजे 5000 केक माझे गेले. आणि दुसरं विनोद, हळूहळू हे ई कॉमर्सने लोक आता केक शॉपमध्ये जाणार नाहीत, ई कॉमर्सने केक मागवणार किंवा सुपर मार्केटमध्ये बेकरी असेल. त्यामुळं आपल्या कुठलाच धंदा, प्रत्येक धंद्याला एक्सपायरी डेट असतो. सो मॉन्जिनीस धंद्याला सुद्धा. आणि एक 10 वर्ष मी, म्हणजे माझा आता नातू जर या धंद्यात आला की मी त्याला सांगेन की बेकरीला
भवितव्य नाही, आपण काही वेगळं केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आमचे विचार चालू आहे. तुमचं आता मॉन्जेनीज बेकरीच्या संदर्भात तुम्ही सांगताना 80 दुकानं आहेत, फ्रँचायझी आहे. मनुष्यबळ किती आहे? तुम्ही त्याचे आकडे पण पुढचे सांगितले, पण किती माणसं आहेत आणि काय स्वरूपाचं ते काम करतात? मी सांगतो, एक त्याला म्हणतात डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आणि इनडायरेक्ट. प्रत्यक्ष रोजगार साधारण 100 लोकांना, फॅक्टरी, गाड्यांचे ड्रायव्हर, लोडर्स हे वगैरे. आणि अप्रत्यक्ष हे प्रत्येक 80 दुकानात 5 म्हणजे 400-500 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मी निर्माण करतो. भरपूर GST मी देतो, 18% GST आहे. आम्ही किती निवेदनं दिली अर्थशास्त्र मंत्र्यांना की मिठाईवर तुम्ही 5%, तुमची मिठाई म्हणजे आमचे केक, आमच्यावर 18% का? पण ते मान्य होत नाही. तो GST देतो आणि अनेक कायदे आहेत, ते सगळ्या कायद्यांचं पालन करतो. आता तुमच्या ह्या मॉन्जेनीजचं गेल्या 25 वर्षाची वाटचाल जर पाहिली तर असं लक्षात येतं की तुमचे आधीचे जे काही व्यवसाय होते त्याला हे पॅरलल होतं आणि बहुतेक तुमचे आधीचे सगळे उद्योग व्यवसाय हे खाद्यपदार्थांशी संबंधित होते. मात्र याच 25 वर्षात तुम्ही रिअल इस्टेट ते पूर्णतः वेगळं वाटावं अशा क्षेत्रामध्ये आलात आणि त्यातही यशस्वी झालात. आणखी एक महत्त्वाचा फरक असा की सगळे खाद्यपदार्थ याचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते 100, 200, 500 असे असतात आणि रिअल इस्टेटमध्ये तर लाखाच्याच पुढच्या गोष्टी असतात. तर हे दोन विरोधाभास आहे. दोन विरोधाभास. केक म्हणजे अगदी सॉफ्ट आणि हे कॉन्क्रीट. मी एक रिपोर्ट वाचला विनोद, साधारण 90च्या दरम्यान. एका समाजशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्याने लोकांना विचारलं, तुम्हाला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली किंवा 10 कोटी असं, तुम्ही काय करा? त्याचं उत्तर असं होतं, मी घर बांधेन आणि जगप्रवासाला जाईन. तर मी म्हटलं, घर हे हा व्यवसाय मी सामाजिक गरज आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हे सदनिका अपार्टमेंट काढण्याची आणि त्या 3 गोष्टी तो धंदा करण्यापूर्वी आम्ही एक ठरवलं, व्हॉट वी विल नॉट डू. धंदा करताना तुम्ही काय कराल यापेक्षा तुम्ही काय करू नये हे स्पष्ट पाहिजे. एक आम्ही ठरवलं, आमचं जिथं ऑफिस आहे त्याच्या 8 किलोमीटरच्या परिसरातच आम्ही हा व्यवसाय करणार. मांडवी नदी ओलांडणार नाही, पणजी आणि उत्तर गोव्यात जाणार नाही आणि अतिशय म्हणजे थिनिंग स्प्रेड म्हणतात, पावावर जॅम टाकतात ना, तो अगदी पातळ थर नाही टाकायचा, आपण सिलेक्टिव्ह करायचं. आणि 3 गोष्टी, क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वास, क्वालिटी 2 प्रकारची, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस पोस्ट पोझेशन आणि एस्थेटिक्स. मी स्वतः लेखक असल्यामुळं रंगसंगती, ओपन स्पेसिस आणि अशा ह्याच्यावर आम्ही भरपूर इव्हन नावं आम्ही एक म्हणजे नायक रेजिडेन्सी अशा नावाने आम्ही नाही केलं. आता इथं नायक नवरे आहेत किंवा रहेज आहेत, नावावरून हिरानंदानी नाही केलं. आम्ही CD म्हणून नाव घेतलं, CD आणि CD सिम्फनी. साहित्यातून नावं घेतली, फाउंटन हेड, CD गुड अर्थ, CD कंट्री साइड, CD पिकासो, अशी छान नावं घेतली आणि हा धंदा सुरू केला. तुम्ही आता रिअल इस्टेटबद्दल बोललात, तो तुमच्या पारंपरिक व्यवसायापेक्षा पूर्णतः वेगळा होताच, परंतु तो जास्त आव्हानात्मक आहे का? कारण त्याचा संबंध हा राजकारणी लोकांशी येतो, गाव परिसरातल्या गुंड लोकांशी येतो, प्रशासनाशी येतो, न्यायालयीन प्रक्रियांचा सामना करावा लागतो, आर्थिक उलाढाल तर प्रचंड मोठी असते. जसा प्रचंड नफा होऊ शकतो तसं नुकसानही प्रचंड होऊ शकतो. तर मी ते काय झालं विनोद, ह्या धंद्यात जाण्यापूर्वी मी विचार केला की या धंद्यातले लोक कसे फसले. नाव घेत नाही, पण पुण्याचे एक माझे मित्र होते, ते कसे फसले. त्याचं एक कारण मोह, ग्रीड. मी माझा बौद्ध धर्माचा माझ्यावर प्रभाव असल्यामुळं मी समाधानी आहे. मी माझ्या मुलाला किंवा भागीदारांना सांगितलं की विशिष्ट आपल्याला किती पैसे पाहिजे. त्यामुळं ग्रीड ट्रॅपमध्ये आम्ही नाही गेलो. आणि दुसरं आमचं इंगित कॅश फ्लो, पैशाचं व्यवस्थापन ही किल्ली आहे.
रिअल इस्टेट इज नॉट, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री इज नॉट फंक्शन म्हणजे मी मॅथमॅटिकली वापरतो अर्थानं, इज नॉट फंक्शन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. तर प्रत्येक सिव्हिल इंजिनियर रिअल इस्टेट डेव्हलपर झाला. इट्स अ फंक्शन ऑफ प्रुडंट फायनान्शियल मॅनेजमेंट. ते मी केलं. माझा गणिताचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास ते केलं आणि काय गोष्टी करायच्या नाहीत ते पूर्ण आम्ही ठरवलं आणि व्हेरी सिलेक्टिव्हली या धंद्यात आम्ही हे घेतलं. या धंद्याचा असा एक पिरॅमिड आहे. वरचा पिरॅमिड म्हणजे वरचा जो त्रिकोण आहे ना, त्यामध्ये अतिश्रीमंतांना असं 5 कोटी 10 कोटीचे बंगले, त्याच्यात आम्ही नाही. तर या धंद्याचं दुसरं आम्ही नियम असा केला की पैसा दुसरीकडे वळवायचा नाही. भरपूर पैसे येतात म्हणजे बायकोला दागिने करायचे नाही, उगीच दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तिसराच धंदा करायचा नाही, तो पैसा तिथंच ठेवायचा. आणि पण या धंद्याला सुद्धा मला वाटतं आता एक्सपायरी डेट आहे आमच्यासारख्या लोकांसाठी. हा धंदा चालेल कारण भयंकर भ्रष्टाचाराचं डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे. मंत्र्यापासून सरपंच पंच, भयंकर करप्शन आणि दिरंगाई, ब्युरोक्रेसी, यामुळं आम्ही अतिशय कंटाळलेलो आहे. मी माझ्या नातवंडांना कन्स्ट्रक्शनमध्ये जायला देणार नाही. आणि हा पॉलिटिकली इनकरेक्ट धंदा आहे. म्हणजे स्मगलर पाठोपाठ बिल्डर, म्हणजे शिवीच जवळजवळ ती. आधी हाजी मस्तान होता, त्यानंतर बिल्डर. म्हणून आम्ही पॉलिटिकली करेक्ट धंदा करावा म्हणून शेतीत गेलो. आणि शेतीत आम्ही म्हणजे नारळ, काजू, फणस, आंबे, सुपारी, भाज्या, फुलांचा सुद्धा केला. पण 15 वर्ष मी ही फळशेती म्हणजे हॉर्टिकल्चर करतो. आणि मी तुम्हाला सांगतो, मी फक्त जर शेतकरी असतो 15 वर्षात 15 वेळा आत्महत्या केल्या असत्या. मी बिल्डर आहे, लघु उद्योजक आहे, म्हणून हे शेती चालते कारण त्याच्यात नफा नाही. त्याचं एक कारण म्हणजे जनावरांचा आम्हाला होणारा त्रास. उंदीर, माकड, रानडुक्कर, गवरेडे आणि दुर्दैवानं ज्या शेतीप्रधान देशात आपण त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षी केलेला आहे, अतिशय दुष्ट पक्षी म्हणजे मोर. सगळ्या भाज्या आहे, सगळं खातो. मोराला आपण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देता का? आपला राष्ट्रीय पक्षी कावळा असायला पाहिजे असं माझं मत आहे. तो जवळजवळ 1/3 आमचं उत्पादन यामध्ये जातं. आता याला उपाय काय? याला उपाय 2. काय येतात वानर आमच्या बागेत? सरकारने रानामध्ये फळझाडं लावली पाहिजेत, म्हणजे त्यांना तिथंच मिळायला पाहिजे. दुसरं, माझी जर स्मृती दगा देत नसेल, इवन पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं सुद्धा मत आहे की वर्षातून काही महिने यांची कत्तल करायला परमिशन द्यावी, अनुमती. म्हणजे ऑस्ट्रेलियात आहे, ससे मारायला परमिशन आहे. नाहीतर हे फळशेती चालणार नाही. आणि म्हणून आम्ही काय केलं, नारळ, आंबे, भाजी हे सगळं आम्ही लावत नाही. जे जनावरांना आवडत नाही, सुपारी लावतो आम्ही, आरकनट, मिरी, हळद, लवंग, या गोष्टीवर आम्ही, आणि काजूच्या बिया त्या त्यांना नको, आणि फळांपेक्षा बिया इम्पॉर्टंट आहेत, यावर आम्ही भर देतो. भाज्या लावत नाही, भाज्या खातात सगळे. कलिंगड व्हायची, अननस व्हायचं नाही, करू शकत नाही. फुलांचा तर धंदा अगदी वाईट आहे. सारे पाटील हे मी बघितलं, ते सक्सेसफुल झाले, पण ते मार्केटिंग छोट्या स्तरावर शक्य नाही. फुलशेती, फ्लोरिकल्चर, काही अर्थ नाही. त्यामुळं शेती हा छंद आहे. फार्म हाऊसमध्ये पिकनिक करतो, हे करतो, आणि तेवढीच. पण त्याच्यातून आम्ही आता तिथं इको रिसॉर्ट काढणार आहोत. तिथं एक नदी वाहते, मांडवी नदीची एक उपनदी वाहते, तिथं आम्ही 20 कॉटेजेस आणि असं छान इको रिसॉर्ट करणार आहोत. आणि हा असं नवा, आता हे फार इंटरेस्टिंग आहे की गेल्या 40 वर्षात तुम्ही एका बाजूला कुटुंबातून आलेला खाद्यपदार्थ निर्मितीचा किंवा विक्रीचा, वितरणाचा व्यवसाय, दुसऱ्या बाजूला घरं किंवा तत्सम वास्तू बनवणं, रिअल इस्टेटचा,
आणि तिसरं आता म्हणत असाल तुम्ही तर शेती. तर हे फार एक त्रिकोण जो आहे विषमभुज त्रिकोण आहे, पण फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही मगाशी बोलताना तुमच्या नातवाला मी काय सांगणार आहे हे सांगितलं, पण गेल्या 10-15 वर्षात तुमचा मुलगा चिराग याने हे तुमच्याकडून हळूहळू हँडओव्हर केलेलं आहे. तर तुम्ही हे चिरागकडे सोपवताना किंवा त्याने याच्यामध्ये रस घेताना तुमच्या दोघांच्यामध्ये काय प्रकारचं वाटणी झाली, कामाचं विभाजन नाही, झालं, मी एक संवाद झाला? ठरवलं की माझे आणि माझ्या वडिलांचा संघर्ष असल्यामुळे आणि माझे वडील आणि आजोबा यांचाही संघर्ष होता, हे चालूच होतं. माझे चिरागशी अगदी सलोख मैत्रीचे संबंध आहेत. मी परवा माझ्या भाषणात सांगितलं ना, तो माझी मुलगी आणि मुलगा मला पप्पा तू मूर्ख आहेस असं म्हणू शकतो. हे मी कधीच माझ्या वडिलांना म्हणू शकलो नसतो. तर अतिशय मित्रत्वाचे संबंध. आणि मी डिलेगेशन केलं, म्हणजे मी किंवा चिराग एकाही चेकवर सही करत नाही. कोट्यावधी रुपयाचा जर चेक असला तरी 3 व्यवस्थापकापैकी 2 व्यवस्थापकांची सही जर असेल स्वाक्षरी, तो चेक वटतो. चिरागला मी तो स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. बेकरीचं शिक्षण प्रशिक्षण त्याने अमेरिकेत घेतलेलं आहे आणि नरसी मंजीमध्ये त्याने व्यवस्थापन, त्यामुळं सगळं ऑपरेशनल तो बघतो. साईट्स, कन्स्ट्रक्शन साईट, फॅक्टरी. मी बघतो फायनान्स आणि मार्केटिंग आणि लीगल ॲडमिनिस्ट्रेशन, एवढं मी बघतो. तुमच्या दोघांच्या मध्ये काय साम्य आहेत आणि काय वेगळेपण आहे? साम्य म्हणजे काही गोष्टीचं आम्ही दोघंही वी आर ऑन वन पेज. म्हणजे क्रेडिबिलिटी सांभाळली पाहिजे आणि क्वालिटी चा विचार केला पाहिजे. या अनेक गोष्टीवर एकमत, पण त्याची स्टाईल वेगळी आहे. तो म्हणतो पप्पा तू हिंदुस्तान लिव्हरची स्टाईल, मी ॲलन मस्क आहे. म्हणजे तो वेगळ्या तऱ्हेने त्याचा विचारच वेगळा. तो म्हणाला अरे ब्रेड बिस्किटा आपण का कराव्या, आपण ते आउटसोर्स करूया. आउटसोर्सिंगचं प्रिन्सिपल त्याने आणलं. असे वेगवेगळे प्रिन्सिपल्स त्याने आणले नव्या व्यवसायात आणि मी त्याला वाव देतो, करा. त्याचे काही धंदे त्याला अपयश आलं. हॉटेलच्या धंद्यात गेला, रेस्टॉरंटच्या धंद्यात, बेक शॉप्स घेतलं तर ओके, अपयश येतं, पण त्यामुळं मोठा गहजब करायचं कारण नाही. सो हे म्हणजे आमच्या व्यवसायाचं जर गुपित काय असेल, माझ्या मुलाला किंवा भागीदारांना आणि व्यवस्थापकीय जी टीम आहे त्यांना मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. निर्णय स्वातंत्र्य, ज्याला व्यवस्थापनशास्त्रात एम्पॉवरमेंट म्हणतात. तुम्ही तुमच्या कामगारांना आणि व्यवस्थापकांना याचं निर्णय स्वातंत्र्य दिलं पाहिजे, त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो विनोद, मी अनेक वेळा शाळामध्ये वगैरे जातो. 3च स्किल्स पाहिजेत यशस्वी होण्यासाठी. माहितीची वगैरे गरजच नाही. आता एक जॉग्रफी, इतिहास वगैरे शिकायची काही गरज नाही, सगळं इन्फॉर्मेशन इंटरनेटवर आहे. हाऊ टू प्रोसेस इन्फॉर्मेशन अँड टेक डिसिजन, हे पहिलं स्किल. हाऊ टू इम्प्लिमेंट, निर्णय, आपल्याकडे जसं डेफिसिट फायनान्स आहे तसं आपल्याकडे इमॅजिनेशन डेफिसिट आहे आणि आपल्याकडे एक्झिक्युशन डेफिसिट आहे. निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची आणि लोकांशी कसं वागायचं, हे एकच स्किल जरी असलं ना, त्याला आपण मृदू कौशल्य म्हणतो. म्हणजे बॉडी लँग्वेज, आय कॉन्टॅक्ट, हसणं. मी एकत्र कुटुंब पद्धतीतून आलेलो आहे, हिंदू एकत्र, आणि त्याचा करता माझे आजोबा जसे वागायचे त्या तऱ्हेने मी माझ्या कर्मचाऱ्याशी वागतो. त्यामुळे ते माझ्या जीव म्हणजे अतिशय हे नाही आमच्याकडे, त्याला काय म्हणतात ॲट्रिशन, म्हणजे आज हा गेला म्हणजे जवळजवळ लाईफ टाईम एम्प्लॉयमेंट आहे. चांगलं वागवलं पाहिजे. कस्टमर्स, ग्राहकांशी चांगलं वागवायला पाहिजे. तुमचे सप्लायर, हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. त्यामुळं कसं वागावं आणि स्वतःशी एवढं नैराश्य येतं. जे तुम्ही लोक, जे पत्रकार किंवा राजकारणी आणि लेखक वगैरे यांना या आर्थिक परिघात जे अंतर्प्रवाह आहेत, अडचणी आहेत, त्याचं काही तुमचं एक्सपोजर नसतं, काही तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे तुमची विचित्र मतं असतात की अरे हे सगळे श्रीमंत म्हणजे आरामात पैसे करतात आणि नफा हे करतात, पैसे उधळतात. तसं नसतं. हा म्हणजे तुकारामाच्या शब्दात हे चणे खावे लोखंडाचे, किंवा रात्रंदिवस युद्धाचा. कधी कधी रात्र आम्हाला झोप येत नाही,
उद्या काय करावं, उद्या काय करावं. सो 1991ला आर्थिक उदारीकरण पर्व या देशामध्ये अवतरलं आणि त्याच्या 5-6 वर्ष आधी तुमचे वडील गेले आणि पूर्णतः व्यवसायाची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलीत. त्या अर्थाने उदारीकरण पर्वाचा सामना तुम्ही खूप सजग अवस्थेमध्ये केलेला आहे आणि त्यानंतर आता 35 वर्ष तुम्ही ते करत आलायत. तर या 35 वर्षात या आर्थिक धोरणाच्या संदर्भात देशात वेगवेगळी केंद्र सरकार आली, वेगवेगळी राज्य सरकार आली, वेगवेगळ्या पक्षांची आली. तर या संपूर्ण काळात 35 वर्षात आर्थिक धोरण उद्योग क्षेत्राशी संबंधित काय बदल झाले असं वाटतं, इष्ट आणि अनिष्ट? एक अनिष्ट परिणाम म्हणजे मला माझी ड्यूक्स फॅक्टरी बंद करावी लागेल, नुकसान माझं. पण मी आर्थिक उदारीकरणाचा समर्थक आहे. मी कॉलेजमध्ये होतो, पूर्ण मार्क्सिस्ट होतो, युक्रान, राष्ट्रसेवा, सबंध समाजवादी किंवा मार्क्सिस्ट. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की नाही, समाजवादानं सबंध प्रश्न सुटणार नाहीत आणि योग्य वेळी उदारीकरण आलं आणि सरकारी नियंत्रण. आम्हाला लघु उद्योजकात एवढा त्रास द्यायचे, आज लघु उद्योजकाला कोणताच त्रास नाही, रिअल इस्टेटला त्रास आहे. तेव्हा आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण हे हवं होतं. पण याचा अर्थ असा नाही की काही लोक नेहरूंना दोष देतात, मी नेहरूंना दोष देत नाही. त्यावेळी समाजवाद आवश्यकच होता, आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. म्हणून आपलं महत्भाग्य हे की नेहरू आपले पंतप्रधान होते, अत्यंत विज्ञाननिष्ठ माणूस, आणि त्यांनी हे मिश्र अर्थव्यवस्था केली. मी थोडासा दोष देतो इंदिरा गांधींना, कारण अर्थव्यवस्था चालवायला 2 गोष्टी लागतात. एक पैसा, सरकारचं हे काय, पैशाची पुरवठा करायचा, इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आणि संस्थांची बांधणी करायची, जी इंदिरा गांधीने मोडकळीला आणलं. आणि भाजपचं यश आणि अपयश तुम्हाला सांगतो. भाजपचं यश, त्यांनी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगल्या प्रकारे केलं, म्हणजे एअरपोर्ट्स, पोर्ट्स, बंदरं, रस्ते. पण त्यांनी ज्याला सोशल कॅपिटल फॉर्मेशन म्हणतात किंवा कल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर, ते त्यांना पडलेलंच नाही. शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था, पत्रकारिता, या सगळ्यावर त्यांचं दारुण अपयश आहे. आणि अर्थकारणचं व्यवस्थापन जे काँग्रेसला कसंही असलं, काँग्रेस पण भ्रष्टाचारी होती, ती BJPला जमलेली नाही. निर्मला सीतारामन या अगदी सामान्य कुवतीच्या अर्थमंत्री आहेत, मेडिओकर म्हणतो ते. वेगळ्या प्रकारचं आपल्याला व्यवस्थापन पाहिजे. आणि आता काय झालेलं आहे, आता हा कॅपिटलिझम, विनोद, हे इज अ सोशलिझम फॉर रिच. हे कॅपिटलिझमच आहे इथं. म्हणजे मी जर व्यवसाय करतो, अंबानी, अडानी मला भरपूर पैसा देतो. आता टाटाचा एक तो सिंगूरचा किंवा तो नाणंदचा GST मध्ये कन्सेशन, एवढे पैसे, भरपूर पैसे तुम्हाला गव्हर्नमेंट सेमी कंडक्टरसाठी कोट्यावधी रुपये आम्हाला दिले. आणि मी जर यशस्वी ठरलो तो प्रॉफिट मला, अपयशी ठरलो तर मायबाप सरकार मला बेल आउट करतं. सो दिस इज सोशलिझम फॉर रिच. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटून दुसरा प्रश्न मला हा विचारायचा आहे की तुमचं सगळं जर आत्तापर्यंतची वाढ आणि वाटचाल पाहिली, विशेषतः तुमचं लेखन पाहिलं, तुमचं सामाजिक आणि राजकीय काम पाहिलं, तर तुमचा कल हा पारंपरिक नाही, परंतु या ना त्या प्रकारच्या सोशलिझमकडे आहे असं दिसतं. प्रत्यक्षातलं तुमचं काम कदाचित क्रोनी कॅपिटलिझम नाही, परंतु वेगळ्या प्रकारचं सौम्य कॅपिटलिझम असं आहे. तुम्ही स्वतःला कुठे मानत आलात? पूर्वी आणि आता कदाचित बदल झाला असेल, तर सोशलिझम आणि कॅपिटलिझम दोन्हीच्या. माझं मत साधारण अमर्त्य सेनची लाईन आहे ना, ती मी पकडतो. माझ्या मते राष्ट्रीय उत्पादनाच्या 6% खर्च शिक्षण, 6% खर्च आरोग्य आणि 6% खर्च संशोधन यावर झाला पाहिजे, रिसर्च आणि डेव्हलपमेंट यावर झाला, जो आपल्या देशात होत नाही. याला सोशल कॅपिटल फॉर्मेशन म्हणतात. दुसरं, मी जरी भांडवलशाहीचा भाग असलो,
माझा इस्टेट ड्युटीला कुठल्याही तुम्ही व्यावसायिकाला विचारा किंवा उद्योग त्या इस्टेट ड्युटीला तो विरोध करेल. माझा इस्टेट ड्युटीला पूर्ण पाठिंबा आहे. फक्त ती चांगल्या पद्धतीनं जेव्हा माझी इस्टेट जेव्हा माझ्या मुलाला किंवा मुलीला जाईल त्याचा विशिष्ट खर्च सरकारने दिला पाहिजे. माझं दुसरं मत असं 24 लाखपर्यंत जे उत्पन्न आहे म्हणजे महिना 2 लाख इन्कम टॅक्स ठेवू नका, त्यांना स्पेंड करू दे आणि पुढं 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 इनइक्वॅलिटी टॅक्स लावा. आता लग्न समारंभ याच्यावर एवढी उधळपट्टी 20% लावा ना, त्याला म्हणा इनइक्वॅलिटी टॅक्स. म्हणजे जरी मी भांडवलशाहीचा हे असलो तरी मी हे पर्कोलेशन थिअरी मानत नाही. अर्थशास्त्रात 2 प्रवाह आहेत. एक जगदीश भगवती ते म्हणतात नाही विकास करा हे करा आणि ते पर्कोलेशन झिरपत ते जाईल गरिबापर्यंत. नाही, झिरपत जात नाही. त्यामुळं आपल्याला आरोग्य, शिक्षण, कौशल्य निर्मिती यावर पैसे घालायलाच पाहिजे आणि रोजगार निर्मिती होत नाही. त्यामुळं आपल्याला आणि पुढं पुढं होणारच नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन्स, ड्रायव्हरलेस यामुळं रोजगार निर्मिती कठीण आहे. युनिव्हर्सल इन्कम आपल्याला द्यावंच लागेल. त्यासाठी श्रीमंतावर टॅक्स घालावेच लागतील. आणि GSTचं जे हे आहे ना 28% GST आहे सिमेंटवर, ते प्रमाण कमी केलं पाहिजे. 15%वर GST असता कामा नये. आणि तुम्हाला हे सांगतो या देशात प्रचंड प्रमाणात कराची काय म्हणूया त्याला कर गळती आहे. मी पंजाबमध्ये गेलो, अमृतसरमध्ये, कपडे ते फुलवारी असं नाही साहेब मी क्रेडिट कार्ड घेणार नाही, बिल देणार नाही. GST 10 पटीनं अधिक येऊ शकतो. आपण कर देत नाही. त्यामुळं आपली सगळी म्हणून मी धंद्यात 2 शब्द मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. एक नियतचं भाषांतर नैतिकता होऊ शकत नाही. नियत आहे, माझ्या कुटुंबाला एक नियत आहे. आणि दुसरं दानत, द्यावं दुसऱ्याला, मी जे काही हे द्यावं. तर आणि तिसरी गोष्ट की आपला संबंध धर्माचा अप्रोच हा अँटी संपत्ती म्हणजे संपत्ती विरोधी, श्रीमंत विरोधी आहे. कॅथलिक धर्म घेतला तर तुम्हाला माहीत आहे येशू ख्रिस्ताचं बायबलमध्ये म्हटलेलं उंटाचा काफिला जाईल सुईच्या नेड्यातून, पण श्रीमंत माणसाला स्वर्गाचं दार उघडणार नाही. हिंदू धर्म, सगळे जैन, फक्त एकच धर्माचा अपवाद जो व्यापार स्नेही होता तो म्हणजे बौद्ध धर्म. आपला जो धनदेवता होती हिंदू धर्माची ती कुबेर, आणि ती अतिशय कुरूप, विद्रूप, बुटका, ढेरपोट्या. बौद्धोत्तर हिंदू धर्माने श्रीमंतीबद्दल आपले विचार बदलले आणि लक्ष्मीचं प्रतीक आलं. सुंदर कमळास्थित लक्ष्मी आली, सरस्वती आली, मयुरास्थित, आणि गणपती आला. तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीला जा, कुठल्याही व्यापाऱ्याच्या उद्योजकाच्या ऑफिसमध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती बहुधा ही चित्र रवी वर्माची असतात. तर वेदातले हे अँटी हे होते ना श्रीमंतीवीर म्हणजे लुटणारे, मी शब्द वापरतो थोडा हार्श, लुटणारे इंद्र, वरुण, अरुण, ब्रह्मदेव हे देव गेले आणि थोडेसे स्नेही, व्यापारी स्नेही लक्ष्मी, सरस्वती, विघ्नहर्ता, गणपती हे देव आले. हा महत्त्वाचा फरक मी म्हणून हळूहळू. आणि आता किती आम्हाला मायलेज मिळतं. पूर्वी मी विचार करू शकत नाही सर की नाग गोरे सर इथं संपादक असते तर त्यांनी एका उद्योजकाची हे घेतली. उद्योजक आहे, समाजवादात उद्योजक कुठं बसतात. मी तुम्हाला सांगतो, टेक्स्टबुक मी गोव्यातली बघितली, 1ली पासून 12वी कोकणी, मराठी, इंग्लिश, एकाही उद्योजकाचा धडा नाही. संत तुकारामावर धडा आहे, जयंत नार्डीकरवर असावे, एकाही उद्योजकावर. आणि कोकणीत ते थोड्या वल्गर आहेत, एवढ्या शिव्या आहेत व्यापाऱ्यांना, भरपूर शिव्या आहेत. आणि मी एक सर्वे केला. मी मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी येतात ते काय बोलतात मुलाखतीत ते बघितलं. तो म्हणतो मी सिव्हिल इंजिनियर होणार, मी चार्टर्ड अकाउंटंट होणार, टेलिकम्युनिकेशन. मी सुद्धा सांगितलं मी गणितात. उद्योजक होणार असं कोणी सांगत नाही.
त्यामुळं एंटरप्रेन्युअर स्किल ही आपल्यामध्ये नाही, ती वाढली पाहिजे आणि स्वयंरोजगार आपण केला पाहिजे. हळूहळू स्टार्टअप्स वगैरे येतात. आता ही उद्योजकता वाढण्यासाठी काय केलं जायला हवं सरकारच्या पातळीवर, शिक्षण व्यवस्थेत आणि सामाजिक संस्था संघटना? एक अतिशय चांगली स्कीम जी आपण घेतली पाहिजे, जी जर्मनीत आहे. मी जर्मनीत अनेक दिवस राहिलो, माझा मित्र आहे तिथं. अप्रेंटिस स्कीम म्हणजे ज्यावेळी माझं कॉलेजचं शिक्षण चालू असतो त्यावेळी जर मला बेकरीमध्ये जायचं आहे, बेकरीत मला अप्रेंटिस म्हणून घेतात किंवा कन्स्ट्रक्शन साईटमध्ये हे घेतात इंजिनियर म्हणून आणि ती स्किल डेव्हलप करतात. स्किल फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो प्रकार आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये वस्तुतः आहे, परंतु तो कागदावरच राहिला आहे, प्रत्यक्षात जास्त आलेला नाही. आणि आताची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये ज्या 2च महत्त्वाच्या घटकांच्यावर विशेष भर दिला आहे, त्यामध्ये एक आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि दुसरं थिअरी आणि प्रॅक्टिकल. तर तुम्ही आता जे म्हणताय मेघनाथ साहा म्हणून आपले वैज्ञानिक होते, याला मी जबाबदार ठरवतो आपली जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेमधून हेड अँड हँड, मेंदू आणि हात यामधला पूल उद्ध्वस्त केला. संबंध आपली जाती हे करणारे शेतकरी, कुंभार यांना काही महत्त्व नाही. महत्त्व कोणाला? ब्राह्मणांना किंवा क्षत्रियांना. आणि हुशार कोण? दत्ता नायक हा हुशार विद्यार्थी होता, कारण मी गणितात हुशार आणि भाषामध्ये हुशार. मला एक चित्र काढायला सांगा, जमत नाही. गाणं म्हणायला सांगा, जमत नाही. फ्यूज घालायला सांगा, जमत नाही. माझ्याकडे या मेकॅनिकल स्किल्स नाही. तुम्हाला सांगतो, आपण या ब्राह्मणिकल, मी जातीय ज्ञातीय परिप्रेक्ष्यातून म्हणत नाही, या परिप्रेक्ष्यातून गेलं पाहिजे. आणि ज्याला नुसतं स्वयंपाक करता येतो तो सुद्धा इंटेलिजंट. संजय कपूर आपला, तो संजय खाना खजानाचा कोण होतो? संजय कपूर. सचिन तेंडुलकर कदाचित इंग्लिशमध्ये फेल झाला असेल, क्रिकेटमध्ये तो इंटेलिजंट आहे. ही मल्टिपल इंटेलिजन्सची हा आपण हे केलं पाहिजे. आणि तुम्हाला एक अनेक्डॉट सांगतो शेवटी. एका शाळेत एक सुंदर प्रयोग केला. 8वीच्या माध्यमिक परीक्षेच्या वेळी मुख्याध्यापकांनी काय केलं, त्या शाळेत जो 10वा 11वा येत होता क्रमांक, त्याला पहिला क्रमांक दिला. आणि पहिला क्रमांक यायचा तो दुसरा. रिझल्ट अनाऊन्स झाला. क्लास टीचरला, वर्ग शिक्षिकेला काही माहीत, अरे हा प्रथम आला. आणि तो त्या मुलाला वाईट वाटलं. तुम्हाला सांगतो, त्यानंतर वर्ग शिक्षिकेचा त्या मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. आणि तो स्वतः, तो मुलगा, त्याचा दृष्टिकोन बदलला, त्याच्या पालकांचा दृष्टिकोन बदलला. पुढच्या वार्षिक परीक्षेत तो परत पहिला आला आणि हाही आला दुसरा येणार. आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. मला आठवतं, शिक्षक म्हणजे काय, तू शेण खा, तू गाढव, हे ते, म्हणजे तुमचा आत्मसन्मानाला तुम्ही अतिशय महत्त्व दिलं पाहिजे. की तुला गणित येत नाही, तू हे जे आम्ही आत्मसन्मानाची जी पायमल्ली शाळेत चालू आहे ना, म्हणून मार्क ट्वेन म्हणतो, मी आणि शिक्षण यामध्ये शाळा आली. माझा एक मित्र आहे केरकर, त्याने शाळेत पाठवलंच नाही मुलीला, स्वयंशिक्षण. तर या गोष्टी आपल्या आल्या पाहिजेत. आणि दुसरं, विद्यापीठ आणि उद्योग यामधला सुसंवाद वाढला पाहिजे. गालब्रीथ हे प्राध्यापक होते, ते इंडस्ट्रीत आले. इंडस्ट्रीतला माणूस विद्यापीठात जातो. हे जे इंटरॅक्शन आहे ना, ते वाढलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये भयंकर एंटरप्रेन्योरशिप आहे, उद्योजकता आहे. ते मी सांगू काय, BMW उदाहरण सांगू काय. एक आले असेच हे सर्वे करण्यासाठी. एका डॉक्टरला विचारलं नवा प्रॅक्टिस सुरू करताना, की तुला BMW घ्यायला किती वर्ष लागतील? तो म्हणाला 10 वर्ष लागतील तेवढा. CA विचारलं, तो म्हणाला 15 वर्ष लागतील. उद्योजकाला विचारलं, ते म्हणाला, त्याने असं कॅल्क्युलेशन केलं, एक्सेल हे ते, 30 वर्ष लागतील. अरे डॉक्टर 10 वर्षात, CA पण, तुला 30 वर्ष? तर म्हणाला, BMW ही फार मोठी कंपनी आहे, ती घेण्यासाठी, म्हणजे तो BMW गाडी नाही, त्याला ते कंपनी घ्यायची आहे. टाटाने बघा ना, कोरस घेतलं, जाग्वार घेतलं, टेटले घेतलं.
ज्या टाटाना फोर्ड अपॉइंटमेंट देत नाही त्या फोर्डची कारखाना घेतला टाटाने. आदित्य बिर्ला किंवा त्याचे वडील, आदित्य बिर्ला, कुमार मंगलमचे वडील कुठं कुठं गेले. हिंडाल्को ॲल्युमिनियम कंपनी, हे जे कॅन आहेत ना सॉफ्ट ड्रिंकचे, कितीतरी लक्षावधी कॅन ते प्रोसेस करतात. असे आपले अझीम प्रेमजी, हे सगळे म्हणजे एक नव्या तऱ्हेचा सोशलिझम आलेला आहे. त्याला आपण पोस्ट कॅपिटलिझम सिस्टम म्हणतो. स्टीव्ह जॉब्स, अझीम प्रेमजी, नारायण मूर्ती, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, हे सगळे मध्यमवर्गीय. त्यांचे आई वडील श्रीमंत नव्हते, त्यांच्याकडे मालमत्ता नव्हती, काही नव्हतं, पण नॉलेज इकॉनॉमी. आता हाच मुद्दा घेऊन मी शेवटचा प्रश्न आपल्या मुलाखतीचे या भागातला, की तुम्ही स्वतः 4-5व्या पिढीतील उद्योजक, तर असा काय फरक असतो की पहिल्या पिढीतील उद्योजक आणि दुसऱ्या, तिसऱ्या, 4थ्या, 5व्या पिढीतले दोन्हीला काय फायदे तोटे असतात, आणि तुम्ही नव्याने उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना काय सांगाल? एक म्हण आहे गुजराती, हवेली की उमर 60 साल. कुठलाही कौटुंबिक धंदा 3 पिढ्यानंतर चालत नाही. एक पिढी म्हणजे 20 वर्ष धरतात. म्हणजे पहिला जो संस्थापक होता ना, असतो ना, तो अतिशय कष्ट करतो, बचत करतो आणि धंदा पुढे नेतो. त्याचा मुलगाही ते करतो, त्याचा नातू हा उधळा असतो. त्याला अपवाद माझा आता जर नातू धंद्यात आला तो सात्विक. हे जगात जवळजवळ 5% कौटुंबिक धंदे 3ऱ्या पिढीनंतर संपतात. त्यामुळं हे जे पिढीतून जे शहाणपण आपण म्हणजे बलुतेदार आणि काही वेळा नेमाडे वगैरे जाती व्यवस्थेचं समर्थन करतात. जाती व्यवस्थेचं एक गुण काय की कौशल्यांचं पुढच्या पिढीत संक्रमण हे केलं त्याने. पण तिथं फ्लेक्सिबिलिटी नाही ठेवली. सोनाराच्या मुलानं लोहार वाढणं ते वाईट. आणि दुसरं हे लक्षात घ्यायला पाहिजे की डॉक्टरच्या मुलानं डॉक्टर व्हावं किंवा माझ्या नातीनं किंवा नातवानं बेकरी किंवा हे चालवावं ही अपेक्षा मी, माझ्या नातू जर आला किंवा नात, काय करू, तुम्ही भरपूर शिका, आपलं याच्यामध्ये नॉलेज इंडस्ट्रीमध्ये काहीतरी प्लांट खाला. हे जे ब्रिक अँड मॉर्टल हे आहेत ना, ते धंदे आता चालणार नाहीत. आणि एक अतिशय दुर्दैवाची जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, लहान व्यापारी संपलेला आहे. जो छोटं असे सॉफ्ट ड्रिंक, चॉकलेट वगैरे, ते कम्प्लीट ॲमेझॉन, रिलायन्स या लोकांनी यांना संपवलेलं आहे. कापडे विकणारे, शर्ट्स वगैरे, आता कोण घेतं? पुस्तकांची दुकानं बंद झाली. मी सगळी 100% पुस्तकं नेटवर घेतो. तर हे बघायला पाहिजे की तो धंदा पुढं चालणार नाही. म्हणून पुढच्या पिढीनं तो जसे मी धंदे बदलले, ते बंद केले, हे केले, आणि तो धंदा चालेल हे नाही, नव्या धंद्यात गेलं पाहिजे, नवी कौशल्य घेतली पाहिजे, तरच आपण म्हणजे टाटा आता सेमीकंडक्टरमध्ये आले, एव्हिएशनमध्ये आले, वेगळा धंदा. नाहीतर आपण स्टॅग्नंट होऊ, आपण गोठून जाऊ. तुमच्या आता हा शेवटचं उत्तर असं सांगतं की स्थल, काल आणि परिस्थिती हे बघून सर्वांनाच बदल करायची गरज असते, परंतु उद्योजकांना ती सर्वाधिक असते असं आपल्याला म्हणता येईल. एकच मी हे करतो, शेवट करतो की आपण डार्विनची जी थिअरी आहे ना, ती त्याचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने चिकित्सा करतो. डार्विनचं आपण म्हणतो की सर्वायवल ऑफ फिटेस्ट, सगळ्यात जो स्ट्रॉंग आणि तो तगला, हे बरोबर नाही. डार्विन असं नाही म्हणाला. डार्विन म्हणाला जे प्राणी, जे जीव ॲडॅप्ट करू शकले, परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले, ते टिकले. त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे झुरळ. डायनोसरस गेला, झुरळ आहे, लाखो कोट्यावधी. तर परिस्थितीकडे कसं जुळवून घ्यायचं हे ज्या उद्योजकाला जमेल तोच उद्योजक तगेल, नाहीतर आपण संपू. आता तुम्ही हे शेवटचं उत्तर दिलं आहे, त्यावरून मला साने गुरुजींचा एक पूर्णतः दुर्लक्षित किंवा अलक्षित असा एक निबंध आहे, आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्व्हायव्हल ऑफ स्ट्रॉंगेस्ट
अशा प्रकारचा अर्थ डार्विनच्या थिअरी संदर्भात घेतला जातो. वस्तुतः सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट असा मूळ शब्दप्रयोग आहे. फिटेस्टचा अर्थ बरोबर फिटेस्टचा अर्थ तुम्ही जुळून घेणं आणि स्ट्रॉंगेस्टचा अर्थ तुम्ही बलवान असाल तरच टिकाल. आपल्या समाज जीवनामध्ये तसं नाही. जो बळी तो कान पिढी असं होऊ शकणार नाही. जो जुळून घेऊ शकेल, स्वतःला मॉडिफाय करू शकेल, तो पुढे जाईल. हे नाही मी वाचलं. त्यामुळे त्या डार्विनच्या याच्यातून निश्चय आणि आपले अरबिंदो महापुरुष आणि काय वेगळीच थिअरी झाली नाही. तुम्ही अतिशय लहान असाल पण तुम्ही जुळवून घ्या. म्हणजे हे प्रत्येक पत्रकारिता आता साधनाला सुद्धा नव्या परिस्थिती म्हणून तुम्ही चांगलं केलं, कर्तव्य काढलं, हे काढलं, ही गोष्ट नाही तर पत्रकारिता संपेल. राजकारण वेगळ्या BJP आता राजकारण वेगळ्या पद्धतीने करतं. काँग्रेसला जमत नाही म्हणून ते सक्सेसफुल होतात. आपण आता राजकारण आणि समाजकारण या चौथ्या मुलाखतीच्या भागाकडे वळणारच आहोत. तर तूर्त आता आपण तिसरा भाग इथे थांबूया. सलग 3 मुलाखती आणि प्रत्येकी 1-1 तासाच्या आसपास हा खूपच एक रोमांचक असा माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी अनुभव होता. धन्यवाद.